नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण कशा पद्धतीने इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेचं जे आहे, पोस्ट बँकेचं जे आहे, आपल्याला CSP कशा पद्धतीने चालू करू शकता. कस्टमर सर्व्हिस पॉईंट, ज्याच्यामध्ये आपण ज्याला मिनी बँक असं सुद्धा म्हणतो, ज्यामध्ये तुम्ही बँकेचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही ते करता. पैसे काढणे, विड्रॉ करणे, अकाउंट ओपन करणे, पैसे डिपॉझिट करणे, अशा पद्धतीचे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज काम तुम्ही यामध्ये करणार आहात. तर मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेचा CSP कसा मिळवायचा आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, त्या अगोदर जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरती आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर मित्रांनो पटकन लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणत राहतो. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया मेन व्हिडिओला. तर मित्रांनो, आपल्याला ह्या साईटवर यायचं आहे, ज्या साईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे दिलेली आहे. त्या साईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथे अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल आणि वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. तर मित्रांनो, ह्या ऑप्शनपैकी आपल्याला एका ऑप्शनमध्ये जायचं आहे, ते ऑप्शन म्हणजे सर्व्हिस पॉईंट. सर्व्हिस पॉईंटमध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील, IPB कस्टमर आणि नॉन IPB. तर आपल्याला जायचं नॉनवरती. त्यानंतर जायचं आहे आपल्याला डोर स्टेप, त्यामध्ये अजून दोन ओपन होतील बघा, डोर स्टेप आणि असोसिएट. तर आपल्याला त्यांच्यासोबत काम करायचं आहे, म्हणजे असोसिएट करायचं आहे. असोसिएट विथ असवरती क्लिक करून जे आहे त्यावरती क्लिक करायचे आणि त्यावरती क्लिक झाल्यानंतर एक इंटरफेस, नवीन इंटरफेस तुम्हाला जे आहे ओपन होईल. थोडा वेळ लागेल मित्रांनो, आणि अशा प्रकारे जो आहे फॉर्म तयार होईल. त्यानंतर तुम्हाला चार जे ऑप्शन आहे असे दिसतील तुम्हाला, इंडिव्हिज्युअल, इंटर्नशिप, फाइनटेक, अशा पद्धतीने. तर मित्रांनो, आपल्याला जे आहे सिलेक्ट करायचं आहे इंडिव्हिज्युअल, कारण तुम्ही एकटे स्वतः चालू करताय असं आपल्याला दाखवायचं आहे. तर इंडिव्हिज्युअल हा बिझनेस असणार आहे तुमचा. त्यानंतर आपल्याला जायचं आहे खाली फॉर्ममध्ये आणि मिस्टर किंवा मिसेस तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव, तुमचं लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ॲड्रेस जो आहे टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो, पिनकोड आहे तुमचा. त्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर समजा मी एक XYZ पिनकोड टाकतो आहे आणि इथे बघू शकता एक आपल्याला ऑप्शन्स दिसत नाही आहे. ऑप्शन्स दिसत आहेत काही, लाईक वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुमची नियरेस्ट जे पोस्ट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमचं डिव्हिजन, रिजन, सर्कल, स्टेट, अशा पद्धतीने तुम्हाला ॲटोमॅटिकली रिफ्लेक्ट होताना दिसेल. त्यानंतर मित्रांनो, खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिक रिक्वायरमेंट जी आहे तुमची, तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे स्पेशल रिक्वायरमेंट काय आहे की तुम्हाला तुमचा जे आहे तुम्हाला CSP पॉईंट चालू करायचा आहे, CSP ID चालू करायची, मिनी बँक चालू करायची आहे. तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला ते लिहायचं आहे आणि व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आरामात लिहायचं आहे मित्रांनो, काहीच टेन्शन नाही. आणि हे लिहिल्यानंतर जे आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या बरोबर माहिती भरली आहे का. आणि त्यानंतर तुम्हाला जे या ठिकाणी जे आहे तुम्हाला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा फॉर्म भरून सबमिट केलेला आहे. पण तरीसुद्धा आपल्यासाठी जे आहे एक नवीन टेक्निक सांगणार आहे, ज्यामध्ये आपल्याला जे जायचं आहे वरती सर्च बॉक्समध्ये आणि तिथं सर्च करायचे BC म्हणून. आता BC सर्च केल्यानंतर जे आहे तुम्हाला एक दोन ऑप्शन येतील, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दोन ऑप्शन येतील तुम्हाला या ठिकाणी. त्यामधून आपल्याला एक ऑप्शन निवडायचं आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण माहिती राहील कशाप्रकारे आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी की दोन ऑप्शन आपल्याला आलेले आहेत, बिझनेस करस्पॉन्डंट आणि दुसरं ऑप्शन आहे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स फॉर अपॉइंटमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल बिझनेस करस्पॉन्डन्स. ठीक आहे, तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे इंडिया बँक स्वतः आपल्याला इन्व्हाइट करत आहे याच्यासाठी, CSP पॉईंटसाठी. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने एक इंटरफेस येईल आणि खाली तुम्ही बघू शकता थोडं लोड होतं आहे. खाली जे आहे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इंडिया सगळी पूर्ण माहिती, ॲप्लिकेशन फॉर्म आहे वगैरे वगैरे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल कोणी चालू करू शकतं, CSP पॉईंट कोणी घेऊ शकतं, यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे.
एखादा जर PCO चालत ऑपरेटर असेल तो चालू शकतो, एखादा किराणा स्टोअरवाला असेल, मेडिकल स्टोअरवाला असेल तर तोही चालू करू शकतो. त्यानंतर मग गव्हर्नमेंटचा एखादा इन्शुरन्स जर कोणी विकत असेल तोही करू शकतो. एखाद्याकडे पेट्रोल पंप असेल तोही हा CSP पॉईंट घेऊ शकतो. त्यानंतर CSC जर असेल तरीही तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. आणि त्यानंतर असे बरेच ऑप्शन्स आहेत मित्रांनो वेगवेगळे, ज्यांच्याकडे कोणीही लगभग तुम्ही लगभग चालू करू शकता. जसं तुमच्याकडे CSC पॉईंट असेल तर हा प्लस पॉईंट होऊन जाईल की तुमचा CSCचा जो बिझनेस आहे यामुळे वाढू शकतो आणि CSCमुळे याचा बिझनेस वाढू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे आहे. आणि त्यानंतर खाली आपल्याला दिलेलं आहे बघा, तुम्ही खाली बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म वगैरेचं पूर्ण लिहिलेलं आहे. द ड्राफ्ट ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी बघू शकता द ड्राफ्ट दिसतंय. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून येतं आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म दिसेल आणि हा फॉर्म जो आहे थोडा लोड गेला, वेळ गेलेला, लोड होतंय आलं जवळ. मित्रांनो इंटरनेट थोडं स्लो म्हणा की PDF जास्त मोठी म्हणा तेच कळत नाही, पण ठीक आहे चालतंय. PDF ओपन झाल्यानंतर जे आहे तुम्हाला PDFमध्ये एक फॉर्म दिसेल आणि तो जो फॉर्म आहे तो आपल्याला CSP पॉईंटसाठी लागणारा फॉर्म आहे. यामध्ये पूर्ण आपल्याला डिटेल्स भरायचे आहेत की कशा पद्धतीने BC ॲप्लिकेशन जे आहे ते कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या स्टार केलेल्या आहेत त्या पूर्ण गोष्टी मेंडेटरी आहेत, त्यामुळे त्या मेंडेटरी भरायच्या आहेत. एखाद्या वेळेस ज्याला स्टार नाही आहे ते नाही भरलं तरी चालेल. त्यानंतर हा पूर्ण फॉर्म भरून जे आहे तुम्हाला तुमच्या नियरेस्ट जे काय पोस्ट बँक आहे त्या ठिकाणी जाऊन हे सबमिट करायचं आहे. आणि त्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून काही ना काही रिप्लाय येईलच. ते पूर्ण माहिती तिथूनच घ्या, कशा पद्धतीने आपण करू शकतो काय. तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. जर समजा एखादी पोस्ट बँक आहे त्या ठिकाणी जर काम होत नसेल तर अशा हेडक्वार्टरला जा, हेड ब्रँचला जा, मेन ब्रँचला जा, ज्या ठिकाणी तुमचं काम होऊन जाईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने जे आहे तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि आपल्या स्वतःचा CSP पॉईंट मिळवू शकता. तर खाली डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, ज्या ठिकाणी माझं कर्सर आहे त्या ठिकाणी बघू शकता की असे वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला यासाठी लागणार आहे. एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे जो ॲप्लिकेशनवरती चिटकावा लागणार आहे समोरवरती. तर अशा पद्धतीनेच तुम्ही CSP पॉईंट मिळवू शकता मित्रांनो. जर काही अडचणी असेल, काही प्रश्न असतील तर मी नक्की विचारा. धन्यवाद.